नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय असा रोमॅन्टिक ट्विस्ट आता आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता शिवानीचा प्लान फेल होऊन स्वराचा खून करून सुद्धा आता मोठ्या हुशारीने आता देवा आणि आदित्यने मिळून सावलीच्या मदतीने आता सारंगची सुटका केलेली असते. आणि सावलीने सारंगला सोडवण्यासाठी आता कशी तळमळ करत भर कोर्टात साक्ष दिली हे तिलोत्तमासमोर येऊन तिलोत्तमा आता कशी सावलीचा मानाची सून म्हणून स्वीकार करते. तर इकडे आता शिवानीने पुन्हा सारंगला मिळवण्यासाठी आता केलेला ऐश्वर्यासोबत दुसरा भयानक डाव. आता ऐश्वर्याला शिवानीसोबत प्लान करताना डायरेक्ट सावली कशी तिलोत्तमाला ऑफिसमध्ये घेऊन पकडून देते आणि ऐश्वर्याचे खरे दात आणि खरा चेहरा ज्या वेळेस तिलोत्तमासमोर येतो त्याच वेळेस आता रागाच्या रुद्रावताराने तिलोत्तमा ही ऐश्वर्याची कशी हकालपट्टी करते. नोकरासारखी झाडू पोछा करायला लावून ऐश्वर्याची हकालपट्टी करून आता तिलोत्तमा ही सावलीला मेंदळ्यांची कशी मानाची सून बनवते. आणि ऐश्वर्याच्या पापाच्या कर्माचा घडा भरून आता तिलोत्तमा ऐश्वर्याची भयानक हकालपट्टी करून सावली ही आता मेंदळ्यांची कशी आवडती मानाची सून होते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यामध्ये आता रूपम कॉस्मेटिकला टेक ओव्हर करून ऐश्वर्याच्या ताब्यात देऊन सारंगला मिळवायचा हा जबरदस्त प्लान शिवानीने करता क्षणी त्यासाठी आता रूपम कॉस्मेटिकचा जो सारंगने सावली सनस्क्रीन नावाचा प्रॉडक्ट लॉन्च केलेला असतो त्यामध्ये आता ती क्रीम स्वराने वापरल्यामुळे स्वराच्या चेहऱ्याला रॅशेस आलेले असतात आणि त्याचीच आता स्वरावरती दबाव आणून सारंगवरती कंप्लेंट करून सारंगला शिवानीने कोर्टात खेचलेलं असतं आणि त्यासाठी स्वराचा खून देखील घडून आणलेला असतो. इकडे आता स्वराचा खून होता क्षणी सारंगला अटक होऊन भर कोर्टात आता सारंगच्या विरोधात सुनवाई सुरू होते. पण त्याच वेळेस आता आदित्य आणि देवानी सावली आणि बबलूच्या मदतीने मोठ्या शिताफीने ज्या वेळेस स्वराचा खून झालेला असतो त्याच वेळेस आता स्वराच्या बॉयफ्रेंडने तो खून होताना प्रत्यक्ष बघून त्याचा व्हिडिओ देखील बनवलेला असतो आणि तोच व्हिडिओ भर कोर्टात आता त्या बॉयफ्रेंडला घेऊन येत जेव्हा आता आदित्य आणि देवा आता वकिलाकडे देऊन जजला दाखवतात त्याच वेळेस सारंगची निर्दोष सुटका झालेली असते खरी. पण अजूनही शिवानी ही संपलेली नसते आणि काही जरी झालं तरी सारंगला मिळवायचाच असा डाव शिवानीने आखलेला असतो. आणि त्यासाठी आता शिवानी तिच्याकडे तिच्या हातात असलेला हुकमी एक्का वापरणार असते आणि ती म्हणजे सारंगने त्या नवीन प्रॉडक्टच्या कॉन्ट्रॅक्टसाठी आता कोलॅबरेशन केलेली असते ती फाईल आणि त्या फाईलवरती सारंगने सही करून ती फाईल आता शिवानीच्या ताब्यात आलेली असते. शिवानी म्हणते की आता त्या सारंगला मी मिळवणारच, कारण रूपम कॉस्मेटिक सारंगने सही केलेली सगळ्यात मोठी फाईल माझ्याकडे आहे. त्यामुळे आता ऐश्वर्याची सुद्धा मालकीन होण्याची आशा ही पल्लवित झालेली असते. इकडे आता तिलोत्तमाने सावलीला ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि तिला प्रेमाने आता मायेने तिचं औक्षण देखील करून तिला घरात आणलेलं असतं. कारण खरोखर सावली ही सारंगची आयुष्यरेषा आहे आणि सावलीनेच पुन्हा एकदा सारंगला वाचवली आणि तिच्या मनाची झालेली ती तळमळ बघून सारंगसाठी सावली अगदी योग्य मुलगी असल्याचे आता तिलोत्तमाला वाटलेलं असतं. पण त्याच वेळेस मात्र प्रेक्षकांनो, इकडे आता ऐश्वर्याचा झालेला असतो तो मोठा जळफळाट. आता या तिलोत्तमाने अपेक्षेपेक्षा जास्तच या सावलीला डोक्यावर बसवलं आणि जर या सावलीने तिलोत्तमाला नातू जर दिला आणि मेंदळ्यांना वारस जर दिला तर एका झटक्यात माझी किंमत आणि माझी जागा सगळं काही संपून जाईल आणि माझ्या जागेवरती मेंदळ्यांची सर्वात मोठी सून म्हणून ही सावली बसेल. हे आता उघड्या डोळ्यांनी ऐश्वर्याने बघितलेलं असतं आणि ऐश्वर्याला काही जरी झालं तरी ही होऊ द्यायचं नसतं. कारण जर आपण आता सावलीला पावडरसुद्धा देऊ शकत नाही जशी आपण ऐश्वर्याला पावडर देतो तशी, कारण सारंग आणि सावली खूप हुशार आहेत
आणि त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. इकडे आता शिवानीने ऐश्वर्याला पुन्हा एकदा प्लान करण्यासाठी बोलावलेलं असतं आणि एका पायावरती ऐश्वर्या आता सावलीला घरातून हाकलवण्यासाठी आणि रूपम कॉस्मेटिक आपल्या ताब्यात घेण्यासाठी ऐश्वर्याकडे येते आणि दोघीही आता तिथे प्लान करू लागतात. ऐश्वर्याने शिवानीला सांगितलेलं असतं की शिवानी, हे बघ, मला काहीही करून रूपम कॉस्मेटिकची सगळी सत्ता माझ्या ताब्यात घ्यायची आणि त्या मूर्ख मुलीची त्या पहिल्यांदाच मेंदळ्यांच्या घरून मला हकालपट्टी करायची. त्यासाठी तुला माझी वाटेल ती मदत करायला मी तयार आहे आणि सांग तुझा प्लान काय आहे. तेव्हा आता शिवानी ऐश्वर्याला म्हणते की हे बघ, आता माझं आणि सारंगचं एक नवीन कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी सारंगने या पेपर्सवर सह्यासुद्धा केलेल्या आहे. लिगली सगळी प्रोसिजर झालेली आहे आणि जर आता या प्रॉडक्टसाठी सारंग जर तयार झाला नाही तर त्याला तयार व्हावं लागेलच, कारण असे लिगली रिटर्न डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. आणि त्यानंतर मात्र मग मी पुन्हा एकदा कोलॅबरेशन केलेला तो नवीन प्रॉडक्टचा सारंगचा प्लांट निस्तनाभूत करून त्यामध्ये सारंगला अडकवील आणि त्याच वेळेस मग सारंग एकदा का पक्का अटकला की सगळं काही माझ्या हातात येऊन बसेल आणि माझ्याशिवाय सारंगला पर्यायच उरणार नाही. आता मात्र एवढं हे सगळं घडत असताना एक भयानक घटना घडलेली असते. ज्या वेळेस शिवानी ऐश्वर्याला फोन करते त्याच वेळेस नीलने आता ऐश्वर्याचे बोलणे चोरून ऐकलेले असते आणि ज्या वेळेस आता ऐश्वर्या ही शिवानीकडे जाते त्याच वेळेस आता सावलीचं सुद्धा ऐश्वर्यावरती लक्ष असतं आणि त्याच वेळेस आता या ऐश्वर्याला चांगलीच अद्दल घडवायला हवी आणि शिवानी आणि ही ऐश्वर्या काहीतरी मिळून पुन्हा एक काहीतरी मोठा डाव शिजतायत हे आता सावलीच्या लक्षात येऊन ताबडतोब सावली तिलोत्तमाकडे येत म्हणते की तिलोत्तमा मॅडम, चला आवरा लवकर, आज मी तुम्हाला खरं खोटं आणि खरा चेहरा दाखवणार आहे. पटकन तिलोत्तमाला घेऊन सावली ही शिवानीच्या ऑफिसमध्ये येते आणि आता शिवानीच्या ऑफिसमध्ये ज्या वेळेस आता ऐश्वर्या शिवानी प्लान करत असतात त्याच वेळेस आता दरवाजा उघडून दरवाजातून त्यांचे ते सगळे बोलणे सावलीने तिलोत्तमाला ऐकवलेले असते आणि त्याच वेळेस आता शिवानी आणि ऐश्वर्याचा प्लान तिलोत्तमासमोर येऊन तिलोत्तमाला आता खूप राग आलेला असतो आणि जेव्हा आता शिवानी ऐश्वर्या तिलोत्तमाला बघतात ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि प्रेक्षकांनो ऐश्वर्याला एवढा घाम फुटलेला असतो. त्या क्षणी खुर्चीवर बसून कानाला हात लावून ऐश्वर्या तिलोत्तमाची माफी मागते, पण तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो. दुर्गा बनून रागाच्या रुद्रावताराने ऐश्वर्याचा हात धरून तिलोत्तमा ऐश्वर्याला घरी घेऊन येते आणि म्हणते की झाडू हातात घे ऐश्वर्या, असे म्हणत आता ऐश्वर्याला तिलोत्तमाने सगळा झाडू आणि पोछा करायला लावलेला असतो आणि त्यानंतर तिलोत्तमा ऐश्वर्याला म्हणते की जर आता तुझी लायकी आणि जागा हीच आहे, तुला जर हे काम जमत नसेल तर बॅग भरायची आणि ताबडतोब बाहेरचा रस्ता पकडायचा, असे म्हणत तिलोत्तमाने ऐश्वर्याची जबरदस्त आणि अतिशय भयंकर अशी हकालपट्टी केलेली असते आणि सावलीने ऐश्वर्याचा खरा चेहरा तिलोत्तमाला दाखवून यात ऐश्वर्यानेच हे सगळं घडवलं हे तिलोत्तमाच्या लक्षात येतं आणि सावलीने आपल्या खऱ्या सारंगला वाचून खरं प्रेम दाखवलं. तेव्हा सावली खरी असल्याची तिलोत्तमाची खात्री होऊन एकाच मिनिटात तिलोत्तमाने सावलीला सगळ्यात मोठ्या सुनेचा, मेंदळ्यांची सून होण्याचा मोठा मान दिलेला असतो आणि अधिकार दिलेला असतो. तर आता ऐश्वर्याची भयानक हकालपट्टी करून सावली आता तिलोत्तमाला कसा वारस देणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.